बघा, साखरेचा मूळ भाव सुरुवातीला 25% वाढवला, नंतर काही दिवसांनी 10% वाढवला. यामुळे साखर आता 22 रुपये प्रति किलोने मिळते. तर साखरेचा मूळ भाव किती असा प्रश्न सर. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं गोरगरीब लेकरांना, या उदात्त हेतूतून माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. तुम्ही त्या ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. साखरेचा मूळ भाव किती हा मुख्य प्रश्न. लेकरांनो, साखरेचा मूळ भाव, उदाहरणार्थ साखरेचा मूळ भाव हा 100 रुपये आहे असं इथं आम्ही मनाशी गृहीत धरायचं. झालं काय, साखरेचा मूळ भाव X आहे आणि पहिल्यानं सुरुवातीला 25% भाव वाढवला. 25%ची ही वाढ म्हणजे 100चे 125. 25% वाढ म्हणजे काय, 100चे 125 रुपये होणार. ही 25% भाव वाढ मांडून झाली सर. परत गुणिला स्वरूपात काही दिवसांना आणखी 10% साखरेचा भाव वाढवला. आणखी 10% म्हणजे 100चे 110 रुपये होणार 10% भाव वाढीप्रमाणे. आणि अशी दोनदा भाव वाढ केल्यामुळं आता साखर 22 रुपये प्रति किलोनं मिळते. गोष्टी लक्षात घ्या. अशा पद्धतीची समीकरण स्वरूप मांडणी करा लेकरांनो. इथं पहिली काही शून्य असतील, शून्य गायब केली पाहिजे. आता 25च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या 25 चूक 100, 25 5 125. उरलं काय, इकडं X, इकडं 5, इकडं छेदस्थानी 4, इथं गुणिला चिन्ह 11 आणि 10 उरतात समोर, हे 22 रुपये. लक्ष द्या, इथं 5 दोन्ही 10 असा भाग जातो सर. म्हणजे X गुणिला 11 छेदस्थानी 4 2 यांचा गुणाकार जर केला, एक पायरी वाटल्यास वाढवा, हे 22. X गुणिला 11 छेदस्थानी 4 दोन्ही 8 समोर, हे 22. लेकरांनो लक्ष द्या. आता कुठली संख्या एकटी नसते, त्याच्या एक छेदस्थानी 1 हा असतोच. या गोष्टीचा विचार करता हा अपूर्णांक बनतो आणि हे दोन अपूर्णांक परस्परांना भागीला आहेत. अपूर्णांक परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना लक्ष द्या, 11/8 कडे येताना अर्थात तो गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो. का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. 11 दोन्ही 22 असा हा भाग जाईल. X म्हणजे काय, तर 8 आणि 2 यांचा गुणाकार, अर्थात X बरोबर काय, 8 दोन्ही 16 रुपये. लक्ष द्या, वाटल्यास हे 1/16 येतात. म्हणजे 1 जरी 16 आले तर त्याचा अर्थ असा की या 1 किलो साखरेची मूळ किंमत किती बाबा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, 1 किलो म्हणजे साखरेचा मूळ भाव काय, तर साखरेचा मूळ भाव साखरेची मूळ किंमत काय, तर त्याचं उत्तर 16 रुपये. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश हवं असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य लिमिटेड प्रश्न भरघोस प्रमाणात नित्य अभ्यासता येतील. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.